जय श्रीकृष्ण यूट्यूब फॅमिली. हां, तुमच्यासाठी मी एक कहाणी आणली. एका गावातनी एक छोटंसं गाव असतं. एका गावातनी 2 नवरा बायको असतात. ती खूप प्रेम करतात, पण त्याची बायको काय होती, तिच्या बायकोला होत्या कॅन्सर. कॅन्सरवर ती बिमार राहते. मग तिचा नवरा म्हणते, तू जर गेली तर माझं कसं होईल, असं म्हणजे दोघं जण गोष्ट करत राहतात. ती काय म्हणते, आता तिला माहिती असते आपल्याला तर जाच लागते. तर ती काय बोलते, त्यांना सांगते समजावून नवऱ्याला की बघा, तुम्ही चिंता करू नका, मी जरी मेली तरीही तुमच्याकडे दोन मुलं सोडून जाणार आणि ढेर साऱ्या यादी सोडून जाणार, तुम्ही चिंता करू नका. तर ते नवरा काय बोलतो, नवरा बोलते तू जाशील तर मग लेकरं मला म्हणतील की आमची आई कुठे गेली, तर मी काय सांगू. तर ते म्हणते तुम्ही असं सांगा की आई आपली देवाकडे गेली. म्हणते तुम्ही गेल्यानंतर माझी खूप दशा होईल, लेकरं तर सोडून चालली पण दशा होईल, लेकरं मोठं झाल्यावर मला विचारणार नाही. तर त्याची बायको त्याला उत्तर काय देते, म्हणते मुलं माझी इतकी खराब नाहीत, माझे मुलं आहेत, ते इमानदार आहेत, समजदार आहेत. तर त्यासाठी तुम्ही काय करा, तुम्ही त्यांना सांगा की आई तुमची आई मेली नाही, तुमची आई आहे पण देवाकडे गेली, आईस्क्रीम आणायला गेली आणि मला सांगून गेली की मी येणार म्हणून, असं त्यांना सांगा. तर ते असं त्यांना सांगा म्हणे. तर म्हणजे ते काय होईल की ते लहान असते तेव्हा तर त्या समजणार नाही की त्यांची आई मेली की जिवंत आहे. पण हां, एक गोष्ट ध्यानात ठेवा म्हणे, तुम्ही आईचं पण प्रेम द्या आणि बाबाचं पण प्रेम द्या त्याला, दोन्ही गोष्ट. म्हणजे त्यांना माझी काही कमी पडू नका देऊ, मी आहे किंवा नाही असं त्यांना काही कमी पडू नका देऊ. तर मग तो तसाच करते. त्याला काही लेकरांना, लहान लेकरांना विचारलं की आई कुठे गेली, की मग ती देवाजवळ गेली, आईस्क्रीम आणायला गेली, हे आणायला गेली. लेकरं म्हणतात रोजच बाबा आई देवाजवळ गेली, आईस्क्रीम आणायला गेली, हे आणायला गेली सांगतात. ठीक आहे म्हणतात बाबा, आज ना उद्या येईल, उद्या नाही परवा येईल, असं करून करून लेकरं जवान होतात. जवान झाल्यानंतर त्यांना आता कोणी सांगतेच ना तुमची आई मेली म्हणून, मग त्यांना माहीत पडते की आपली आई वारली. आणि ते पण समजदार होतात ना. मग समजदार झाल्यानंतर समजतात, बापानं किती बी सांगितलं खोटं तर ते त्यांच्या लक्षात येते. मग ते विचार करतात की अरे, आपल्या वडिलांनी आपल्याला आईचंही प्रेम दिलं, बापाचंही प्रेम दिलं. तर ते काय करतात, त्यांचे लग्न झाल्यावर बी पहिल्यांदा लेकरं काय करतात, पहिल्यांदा बाबाला जेवण देतात, त्यावेळेस स्वतः खातात. याचं कारण सांगायचा तात्पर्य हा की आपण जे लेकरासाठी जे करतो ते पुढे आपल्याला आपल्याच कामी येते. म्हणून लेकरासाठी चांगले कर्म करा, लेकरासाठी चांगलं पालनपोषण करा. त्यांच्यासाठी म्हणतात ना लोक, काही आता आजकाल लोक म्हणतात आमची लेकरं तर वागवतच नाहीत, आमची लेकरं हेच करत नाही. तर त्यांचं पालनपोषण चांगलं करा, त्यांना चांगले संस्कार द्या की जेणेकरून त्यांच्या मनात ते प्रेम असलं पाहिजे, असं द्या. आपण कमी खा, आपल्या लेकरांना जास्त द्या. कारण आपले लेकरं जवान झाल्यानंतर त्यांना कळते ऑटोमॅटिक त्यांचा आत्मा एक सांगते की आपल्या आईवडिलांना आपल्यासाठी काय केलं, काय नाही केलं. असे लेकरं असतात. लेकरासाठी चांगलं पालनपोषण केलं तर लेकरं आपल्याला हमखास आपलं म्हातारपण वय चांगलं घालवतात. तर कोणी म्हणते की आमचे लेकरं वागवत नाही, ते हे नाही. अरे, ते असे काही एक बाप असतात, दुसऱ्या बापाची गोष्ट, असे काही बाप असतात फक्त दारवास पितात, लेकराकडे काही लक्ष देत नाही, त्यांचं शिक्षण नाही काय. मग ते उद्या काय विचारतील, मग वरून काय म्हणतात, आमची लेकरं आम्हाला बघतच नाही. ह्या गोष्टी खोट्या आहेत. मग भगवान कृष्ण तेच म्हणतात की जे आपण केलं तेच आपल्याला वापस परत मिळते, हे बाकी निश्चित आहे. आपण जे करतोय ना तेच आपल्याला परत, वाईट कर्म हो या चांगले कर्म हो. आलं लक्षात नाही. जय श्रीकृष्ण.